मराठवाड्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं ठाकलंय। खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं अनेक भागातील पिकं धोक्यात आलेली आहेत। यंदा मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत पेरणीचं प्रमाण कमी आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। जूनचा दुसरा आठवडा गेला तरी बी पाऊस आला नाही। शेतकऱ्यांना इकून तिकून थोडाफार पाऊस पडला, त्यावेळेस लागवड केली, त्यात कुठं मुठं उगले, त्यात खूप तोडे वगैरे पडले। ते इकून तिकून आता जुलैचा बी जुलैचा दुसरा आठवडा संपत आला, आता पुराच महिना गेला संपता, त्यावेळेस एक पावसात थेंब बी नाही आलेला। कुठं मुठं उगम शक्ती झाली, त्यात आता पावसानं खूप दडी मारलेली। आता जर 4-5 दिवसात पाऊस नाही आला तर शेतकऱ्याचं पूर्ण पिकं जळून जातात। आणि त्यात जर खतं औषधं घेतले तर बॅग आता 2300 काहीतरी रुपयाला, 20 2300 रुपयाला बॅग आहे। पहिल्या ना मागच्या वर्षी जर म्हणलं तर 1300 रुपयाला बॅग होती, 2013ची, आता 2300 रुपयाला। खूप डिफरन्स झाला, त्यात शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे।